हे काशायं कासायं ज्याला कासावं म्हणतात. या कामतृष्णा 500, भवतृष्णा 500, विभवतृष्णा 500, या 1500 प्रकारच्या तृष्णा झाल्या. या दुःखचक्रामध्ये, लोकचक्रामध्ये, या भवचक्रामध्ये या भवतृष्णांचा जो संग्रह असतो ना, तोच आपल्याला वारंवार या भवतृष्णांनाच किलेश धातू असं म्हटलं जातं. किलेश काळ्या कुट्ट, ज्या घनीभूत संस्कारांचा जो संग्रह असतो तोच भवसंस्कार म्हणतात, भवतृष्णांचा संग्रह म्हणतात, ज्यामुळे आपल्याला वारंवार दुःखात पडावं लागतं. या लोकातून त्या लोकात, त्या लोकातून त्या लोकात, हे भवसंसरण होत राहतं नेहमी. त्यामुळं या भवसंस्कारांचा मुळापासून उच्छेद करण्यासाठी जे वस्त्र धारण केलं जातं त्यांना काशा वस्त्र असं म्हटलं जातं. वारंवार या भवतृष्णांचा मुळासकट संग्रह, त्याचं उन्मूलन निर्मूलन करण्यासाठी जे वस्त्र ग्रहण केलं जातं त्यांना काशाय वस्त्र असं म्हटलं जातं. हे काशाय वस्त्र केवळ बुद्धच देऊ शकतात, दुसऱ्याची त्यांच्या चित्तातच येत नाही. त्यामुळे श्रमण संस्कृतीचं हे महत्व असतं, अमूल्य असा ठेवा असतो. कुठल्या ना कुठल्या कालखंडात कोणी ना कोणी असे चिवरधारी राहतात. त्यामुळं हाच प्रसंग मग मुस्लिम संप्रदाय असो, ख्रिश्चन संप्रदाय असो, हिंदू संप्रदाय असो, त्यांच्यामध्ये वाहवत गेला. पण मुळातलं हे जे काशाय वस्त्र यासाठी घेतलं जातं, जे आपल्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांचा मुळासकट नायनाट करण्यासाठी. कासावंग, त्यामुळं ज्याला चिवर म्हणतो, 3 चिवर असतात. एक लुंगी ज्याला अंतर्वासक म्हणतो, हे याला उत्तरासंग, हे आपल्या उत्तर हे संपूर्ण शरीरावर चढवतो, याला आवरण, हे उत्तरासंग म्हणतात, याला चिवर म्हणतात. आणि हे खांद्यावरची हे संघाटी. हे 3 चिवर असतात एका भिक्षूला. कमरबंद असतो, कमरपट्टा. तर हे काशाय वस्त्र यासाठी घेतलं जातं. कशासाठी? की सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून, सर्व प्रकारच्या दुःखातून निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी. जेव्हा एखाद्या गृहस्थाची प्रवज्जा होते त्यावेळेला प्रवज्जा होताना ते सब दुःख निस्सरण निब्बाण सच्चिकरण थाय मग बनते मग कासावंग दत्वा पब्बा जेथ मग बनते अनुकंपंग उपादाय. म्हणते मला सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून देऊन मुक्तीची अवस्था प्राप्त करण्यासाठी, निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी म्हणते मला हे काशाय वस्त्र देऊन मला प्रवज्जित करावं. अशा रीतीनं हे गृहस्थाची, गृहत्यागी म्हणून पहिली ही जी दीक्षा होते याला प्रवज्जा विधी म्हटलं जातं. आणि प्रवज्जित जे शामनेर जीवन हे भिक्षू जीवनाची पूर्वपीठिका असते, ज्याला अप्रेंटिसशिप म्हणतो, ट्रेनिंगच असतं ते. तर भिक्षू जीवन ज्या वेळेला मग श्रामणेर याची उपसंपदा होते त्यावेळेला ते भिक्षूंचं जीवन सुरू होतं. मग एका वर्षावास झाला तर 1 वर्षावास 3-4 महिन्याचा असतो. तर मग 1 वर्षावास झाला तर 1 वर्ष त्याची गिनती सुरू होते. 10 वर्ष त्यांच्या भिक्षू जीवनाला झाले उपसंपदा भिक्षूच्या, त्याला स्थवीर म्हटलं जातं, थेर म्हटलं जातं. स्थवीर म्हणजे, थेर म्हणजे माताडा, थेरडा. महाथेर म्हणजे मोठा म्हातारा. ज्याच्या आयुष्याला भिक्षू जीवनाला 20 वर्ष झाली तर त्याला महास्थवीर म्हटलं जातं, महाथेर म्हटलं जातं. ज्या वेळेला सकाळी सकाळी भगवंताच्या या संपूर्ण वाणीचं पारायण करून, वाणी बुद्ध वाणीचा संग्रह करून सकाळी सकाळी आपलं चिवर भिक्षापात्र परिमंडळ करून तो भिक्षाटनाला जातो. भिक्षू भिक्षाटनाला ते सकाळी सकाळी लोक वाट पाहत राहतात, भिक्षू येतील, भगवान येतील. आता पहिलं हे काम करतात जीवनात. कोणतं? जोपर्यंत भिक्षूच्या भिक्षा पात्रात आपण भोजन दान देत नाही तोपर्यंत दुसऱ्या कामाला हात लावत नाही. ही परंपरा इथलीच होती बरं. पण आपण गेलो विसरून. आता तुमच्या दारावर सकाळी येतात का भिक्षू? तुम्ही म्हणजे होश नाही राहत आपल्याला काय आता हो म्हणतो आपण बुद्धिस्टाला. पण पारंपरिक देशांमध्ये हे सौंदर्य आहे अजूनही टिकलेलं. सकाळी 5:30 वाजता घंटी झाली, सगळे जागतात आणि आपले भोजन तयार घेऊन सकाळी खुर्ची येतात, टेबलवर ठेवतात
आणि सगळं साहित्य भोजनाचं ठेवतात. भिक्षू आपल्या रांगेत खालच्या नजरेनं आपलं भिक्षापात्र घेऊन येतात भोजनासाठी, भिक्षाटनासाठी. मग 2 दिवसाचं लहानसं बाळ असलं ना, 2 दिवसाचं, तरी त्याला असं घेतील, त्याच्या हातात चम्मच देतील, म्हणजे भात त्याच्या हातात असं करून टाकतील, त्या भिक्षापात्रात, भिक्षूच्या भिक्षापात्रात भोजन टाकतील. म्हणजे हे दानादी कर्म करण्याची सवय दायकांना, उपासक उपासिकांना. जेव्हा जेव्हा अनुयायांना सांगायचे, जिथे जिथे भगवंत जायचे, धम्म दायादो, धम्माचे दायक बनावं. धम्माचे दायक, धम्माचे दायक म्हणजे हे भिक्षू लोक आकाशातनं काही टपकत नाही, ते द्यावे लागतात. हा एवढा सम्राट अशोक एवढा व्याकुळ होता राजा, काय त्याला बेचैन झाला, आणि तो बेचैन झाला ना, मोगली पुत्र तिच्याकडे गुरुकडे गेला. म्हणते किती बेचैन आहे. हा महाराज, ही बेचैनी कशामुळे माहिती आहे? तुम्ही तुमच्या मुला मुलींना अजून भिक्षू संघात, भिक्षुणी संघात दान दिलेलं नाही, त्याच्यामुळे ही बेचैनी. म्हणून भगवंत ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी धम्माचे दायक बना. म्हणजे हे पुण्य संग्रहित करण्यासाठीच धम्माचे दायक बना. आपले मुलं मुली भिक्षू भिक्षुणी संघात द्या. फक्त चेतना देत असत, ते मागत नसत, चेतना देत असत. त्यामुळं ते चेतना द्यायचे. तर आमचंही काम तेच असतं. पण ज्या वेळेला स्वतः आता मोठी मोठी मुलं झाल्यावर ऐकतात का, सम्राट अशोक, तिचं लग्न झालं संघमित्राचं, हा 20 वर्षाचा झाला महेंद्र, जावई अग्निब्रह्मा, आणि 7 वर्षाचं एक बाळ होत, ज्याचं 7 वर्षाचं एक बाळ, ज्याचं नाव सुमन असं नाव होतं. सुमन नावाचं बाळ. अशा रीतीनं मुलगा, मुलगी, जावई आणि नातू चौघांना दान देऊन टाकलं. लंकेला गेले, सगळे अर्हत झाले, मुक्त झाले, मुक्त झाले. त्यामुळं हा वारसा आहे. सकाळी उठल्याबरोबर भिक्षाटन करण्यासाठी भिक्षू संघ येईल, नजरेनं पाहत सगळे सकाळी. हे काम केल्याशिवाय दुसऱ्या कामाला हात लावायचे नाही. भिक्षापात्रात भोजन टाकलं, आशीर्वाद घेतला, चालते. जोपर्यंत नजर पुरत येत तोपर्यंत त्या चिवराकडे बघत राहायचे. आता चिवराकडे बघून काय होतं? चिवराकडे जोपर्यंत नजर पुरते तोपर्यंत चिवराकडे बघ. कसा अवंग! म्हणजे हे वस्त्र बुद्ध वंशातलं वस्त्र आहे. आम्ही जसं ज्या परिवारातून आलो ते परिवाराचं नाव गाव सगळं भुलून गेलो. आता बुद्ध वंशात आल्यावर, त्यामुळे हा बुद्धांचा वंश आहे. त्यामुळे हा संघ आहे. ज्या संघामध्ये ज्या वेळेला काशाय वस्त्रधारी गृहत्यागी होतो, तो गृहत्यागी हा बुद्धाच्या संघाचा असतो. त्यामुळं दानादी कर्म करून जे काही पुण्य संग्रहित केलं जातं, जे काही पुण्य संग्रहित केलं जातं, तर काशाय वस्त्र आहे म्हणून देता तुम्ही, नाहीतर भिकाऱ्याला 10 पैसे टाकता. समजलं? त्यामुळे भिकाऱ्याला भीक देता. आमच्या भिक्षा पात्रातलं भोजन उरलं ना, तर एखाद्या भिकाऱ्याला दिलं तर दोष होते आमचा, देता येत नाही. का बरं दोष होत असेल? आमचं भोजन उष्ट भोजन नाही पचवू शकत ते. समजलं? तुमच्याच घरचं भोजन, तुम्ही ज्या चवीनं भोजन खाता, आणि आम्ही भिक्षाटनाला आलो तुमच्या घरी, तेच भोजन फक्त आमच्या भिक्षापात्रात पडू द्या, त्याची चव बदलते. हे चव कशी बदलत असेल? तुमचंच भोजन, तुमच्या घरी पकवलेलं, तुमच्या घरचं भोजन आणि आमच्या भिक्षापात्रात पडल्यावर ते भिक्षापात्रातलं भोजन, त्याची चव बदलली. हे कशी बदलत असेल? काय शिजवायला घेतो, कोणी जर शिजवायला जातं त्याच्यात कोणी माल मसाला टाकतं नाही. ते याला ओजस म्हणतात. ओजस जे सूक्ष्म आहार असतो
जे पुण्यवान लोक असतात अशा वेळेला सूक्ष्म आहार, जो ओजस आहार, अदृश्य शक्ती असतात त्या टाकत असतात, त्यात वेगळी चव भरत असते. भाजी नाही मिळाली ना, नुसतं पाणी टाकून त्यात असं खाल्लं ना, आता कधी मिळते कधी नाही मिळत, तरी त्याची चव वेगळीच लागते तुमच्या तडक्यापेक्षा. त्यामुळं हे चव कोणती असेल, कशी असेल? आहे भोजनच. त्यामुळे हा जो सकस आहार म्हणतो ना आपण, सकस आहार, तो ओजस आहारातनं प्राप्त होत असतो. ओजस आहारातनं लहानपणापासनं हा ओजस आहार पडायला म्हणून लहान लहान मुलांसाठी परिवहन, लहान लहान मुलं त्यांच्यासाठी परिवहन असते. धार्मिक त्यांचा पिंड घडावा म्हणून लहान लहान मुलांना काही दिवसासाठी का होईना पण भिक्षू संघांकडे त्यांच्यासाठी ट्रेनिंगला घेऊन देतात आपापली पोरं. ती पारंपरिक देशामध्ये ही सवय आहे. आपण जसं दुकानातून कपडा खरेदून चिवर शिवतो, आपल्याला वाटतं कपडाच आहे. तुम्ही तुमच्या कपड्याची जशी हिफाजत करताय, या कपड्याला कोणी पुसते का? कोणी पुसतं? एक म्हातारा भिक्षू, तो कोणाची सेवा करत नव्हता, कुणाची सेवा करत नव्हता. तर अशी वेळ आली त्याच्यावर, त्याचा आता तो म्हातारा झाला, त्याची सेवा करायला कोणी येत नाही, कोणी एक शामनेर येत नाही, कोणी भिक्षू येत नाही. आता काय करणार? तर शेवटी राजा प्रसन्नजित पाहतो या भिक्षूची व्यवस्था काही ठीक नाही होत. तो निहाळून पाहतो आणि एका वरठ्याला सांगतो असं कर. तो तेव्हा म्हणते कधी कधी तिथेच संडास करतो, तिथेच मलमूत्र, एवढी अवस्था. त्या वरठ्याला सांगितलं बाबा तू असं कर. म्हणते एक दोन दिवसांनी रोज चिवर तू नेत जा, चिवर धुवून आणत जा. तर तो वरठी काय करतो, सगळ्या नगरीतले जे काही वस्त्र आहेत सगळे, मात्र हे चिवर मात्र असं कर, एक कापड ठेवायचं आणि त्याच्यावर सगळ्यात वर काय ठेवशील ते गद्यावर ते सगळे मांडायचे, सगळे ते जेवढे कपडे आहेत लोकांचे, आणि सगळ्यात वरती चिवर ठेवायचे. सकाळी सकाळी आपल्या रथावर सहल करायला नदीकडे निघायचा, तो वरठी दिसायचा, रस्त्यात मिळायचा. ते चिवर त्या गधेच्या अंगावर होत. हे थांब रे बाबा म्हणे. तो उतरायचा, जोडा काढायचा, आपला डोक्यावरचं शेरवान काढायचा आणि त्या गधेच्या समोर येऊन 3दा वंदन करायचं. थांब रे बाबा, आणि वंदन करून पुन्हा रथात बसून जायचं. हा नित्यनेम सुरू झाला. तो वरठी आहे, वरठीच्या मनात आलं एवढा मोठा राजा आणि माझ्या गद्यालाही वंदन करतो, मलाही वंदन करतो. तर कुजबूज ज्यावेळेला चौकटी बसतात लोक संध्याकाळी, अरे तुम्हाला माहिती आहे का, हा राजा प्रसन्नजित मलाही वंदन करतो, माझ्या गद्यालाही वंदन करतो. असं कसं, तू येडा झालास का म्हणे, तुला वंदन करणार? अरे चला होड लावा. आता होड लावल्यावर लोक जातील नाही का? तर चला म्हणे पाहायला. तर आता हे गेले. आता या दिवशी काही त्या गध्याच्या पाठीवर चिवर दिसलंच नाही. त्यानं आपला रथ थांबवला नाही. आपण रथ थांबवला नाही आणि सरळ चालला गेला. तुझं सगळं फेल आहे म्हणते, तुलाही वंदन करतो, तुझ्या गध्यालाही वंदन करतो, राजा एवढा हे आहे करू. अरे आज वंदन नाही केलं, मी विचारायलाच चाललो म्हणे. आणि म्हणे हे सगळे लोक घेऊन चालला राजाच्या राजवाड्यात. महाराज म्हणे तुम्ही त्या दिवशी वंदन केलं, मलाही वंदन केलं, माझ्या गध्यालाही वंदन केलं, आणि आज एक मी होड लावली होती म्हणे, होड हारून गेलो म्हणे मी, आज तुम्ही वंदनच नाही केलं. तो राजा मनातल्या मनात असला, इकडे बस. तर तुझ्यात असे कोणते गुण आहेत म्हणे की मी तुला वंदन करू? केलं असतं म्हणे, तुलाही वंदन केलं असतं, पण तुझ्यात असे कोणते गुण आहेत की ज्या गुणांना मी वंदन करू? भल्या माणसा म्हणे
तुला सांगितलं होतं ना, तुला मग पैसे देईल. त्या भंतेंचं चिवर सगळ्याची वर ठेव. तू आता चिवरच आणलं नव्हतं आज, चिवराला वंदन करतो भल्या माणसावर. अरे हे काशाय वस्त्र आहे, केवळ कपडा नाही आहे तो, काशाय वस्त्र आहे, ते मुक्तीचं साधन आहे. म्हणून आता काशाय वस्त्राला वंदन करत होतो, भल्या माणसा तुला नव्हतं. कासा अभंग म्हणून याला वस्त्र समजायचं नाही, केवळ कापडाचं. हे कासा अभंग केलेच धातूंचं प्रहार करणार, सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून घेऊन हे बोधी ज्ञान धारण करून निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी घेतलेले वस्त्र आहे. म्हणून हे काशाय वस्त्र म्हटलं जातं. काशाय वस्त्राला वंदन केलं जातं म्हणे, तुला नाही पेड्या. कळलं? ज्यामुळं हे वैभव, हे धजगंग, हा धम्मध्वज म्हणतो ना, धम्मध्वज हा आता नंतर आला. भगवंताच्या अंगातनं ज्या रश्मी प्रकाश पडायचा मिथिला सखे, पण हे काशाय वस्त्र, हे जे भिक्षूंच्या अंगावरचं हे धजग धम्मध्वज, याला धम्मध्वज असं म्हणत होते. भिक्षू जिथपर्यंत जायचे तर नजर पूर्वत राहायचे, म्हणून या काशाय वस्त्राला धम्मध्वज असं म्हटलं जातं. तर किमान हा धम्मध्वज आपल्याला वाटतं साधी सुधी गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे ना. तर लहान मुलाबाळांवरती असे संपूर्ण संस्कारित केलं, लहानपणी धार्मिक पिंड तरी बनेल यांचा. पुढे मोठे झाल्यानंतर चांगले सज्जन बनतील, शीलवान बनतील, मदिवान बनतील, प्रज्ञावान बनतील, तर लाभच लाभ होईल. पण लहानपणापासूनच जर असेच राहिले तर काही खरं नाही. बस थोडे मोठे व्हाल, काय शिकवाल, लग्न भिग्न करून द्या, तुम्ही जसे राहिले तसेच राहा. म्हणजे बोधी ज्ञान धारण करण्यापासून वंचित राहणार, बोधी ज्ञान धारण करण्यापासून वंचित राहणार. त्यामुळे जशा वेगवेगळ्या बुद्धिस्ट कंट्रीमध्ये परिवेण आहेत, आता आमच्याकडे आता सुविधा आहे. लहान लहान मुलं राहिली, सुट्टीच्या कालखंडात आमच्याकडे राहिली, नाहीतरी घरी आता मस्करच करतात ना. तर कमीत कमी इथे वंदना शिकतील, मूळ वाणी शिकतील, प्राथमिक शिक्षण होईल त्यांचं, धार्मिक पिंड गळे, आनापानचा अभ्यास करतील. हे चंचल चपळमन त्या मनाला आवर काढण्यासाठी आनापानचा अभ्यास त्यांना दिला जाईल. त्यामुळे चांगला स्वभाव बनेल, घडवणूक होईल. तर कुंभार कसा मळक्याला ओल्या मातीला आकार देतो, तसं हे परिवेण हे लहान मुलांना पाठवलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर धम्माच्या संस्कारांनी संस्कारित होतील, तर त्यांच्या भावी जीवनात ते यशस्वीता काढते. तर त्यामुळं हे ध्वजग सुद्ध धम्मध्वज, त्यामुळं हे मोठं आता यालाच धम्मध्वज असं म्हणायचे, हा धम्मध्वज असतो. त्यामुळं हा धम्मध्वज हा सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून निर्वाणाचा साक्षात्कार करण्यापर्यंत ही मजल घेऊन जातं. म्हणून याला कासाय म्हटलं जातं. हे आता राहायचं आहे ना की नाही? नाही ठीक आहे, जेव्हा मनात येईल तेव्हा यायचं. ठीक आहे, भवतु साधु साधु साधु.